बेवारस मी. काय होता गुन्हा? जन्म घेताच बेवारसपणा नशिबी आला. कचरा कुंडीत फेकणारी जन्मदात्री एवढी निष्ठुर का झाली? जन्माचं स्वागत आनंद साजरा करून वाजत गाजत होते म्हणे. मग मलाच का किड्या मुंग्याचा दुर्गंधीच्या सहवासात सोडून दिलं? मांसाचा गोळा समजून कुत्री मांजरी टपलेलीच होती मला फाडून गिळायला. कारण कोणीच नव्हतं माझी देखभाल करण्यासाठी. कारण मी अनैतिक संबंधातून जन्माला आलेलो म्हणे. माझे आईबाप माहिती नसलेली सामाजिक बंधनात नव्हते आणि त्यांनी एका भावनिक वासनेच्या क्षणी काही विचार न करता माझं बीज रुजलं गेलं. खूप प्रयत्न करूनही त्यांना रुजू घातलेलं बीज निष्क्रिय नाही करता आलं. शेवटी 9 मास कुशीत लाचार होऊन वाढलेले जिथं जागत्या एवढीशा देहापासून मुक्ती मिळवली आणि मोकळे झाले. मला बेवारस सोडून. काय गुन्हा होता हो माझा? असेलही तुमचे एकमेकांवर प्रेम, असेलही भावनिक शारीरिक अवस्था, असतीलही मला नाकारण्याची कारणं, पण काय अधिकार होता तुम्हाला मला आणि माझं आयुष्य बळी द्यायचा? तुमचा संयम, तुमचा सन्मान, तुमची सद्विवेक बुद्धी, मर्यादा, नैतिकता, तुमचं स्वबळ, आत्मभान कुठं हरवलं होतं? याचे भान का नाही ठेवले? जर माझा स्वीकार करण्याची हिंमतच नव्हती तर का नाही ठेवू शकलात स्वतःला काबूत? कशाला झालात मदनात बेकाबू? का परवड केलीत माझी आणि कशासाठी? फक्त एका क्षणिक शारीरिक सुखासाठी तुम्ही माझ्या आयुष्याला डाग लावलात. जेव्हा लोक बोलतात याचा हिचा जन्म पापातून झाला तेव्हा निष्पाप मी खूप हळवा होतो आणि शरम वाटते स्वतःचीच. अभिमन्यूसारखी भळभळती जखम सतत सोबत घेऊन जीवन जगतोय मी. देवाची कृपा म्हणून मला एका दात्याने जीवदान दिले, स्नेहालयात भरती केली. तुमची माया तर माहिती नाही कशी असते ती, पण इथे एक बेवारस जीव म्हणून खूप माया ममता मिळाली. परक्यांच्या दानधर्मातून जगलो मी, जगतोय मी आणि वाढतोय, शिकतोही, आनंदी आहे मी. अनाथालयात राहतो मी. खंत एकच, कोणी जन्म दिला असेल म्हणून मला मजबुरी निरादर केला असेल? या प्रश्नांची उत्तरं कधीच मिळणार नाहीत मला. कारण आई, तो फेकलेला मांसाचा गोळा हो, मांसाचा गोळाच, न तुमच्या लेकी. कारण मी एक हाडामासाचा कोवळा जीव होतो ग. जिवंत असेल की मेला असेल हा प्रश्न तुलाही नक्कीच भेडसावत असेल आणि नकळतपणे अश्रूची तिलांजली देत असशील तू माझ्यासाठी, की तुझ्या सुखात विसरलीस मला. पण मी नाही विसरलो ग. कारण 9 मास तरी तुझ्यासोबत होतो ना मी. तो नाईलाजाने का होईना मला आसरा दिलेलाच त्या काळात. दूर सारताना मला काहीच दुःख झाली नाही का ग तुला? की हतबल होतीस तू? नाईलाज होता तुझा की सुटका हवी होती तुला पापातून? नेमकी काय भावना होती तुझी आई? बाप तर हात झटकून मोकळाच असेल ना त्या क्षणापासून. आई, अनैतिक संबंध बेबंद करताना भान ठेवायचं ना ग. आता क्षण माझ्यासाठी एक शाप ठरला ग. जन्मभर माती डाग कोरला ग. निराधार, बेवारस, अनैतिकतेचा माती शिक्का, बोडक्या कपाळी काळा बुक्का, पाप्यांचं पोर म्हणून जग देई निष्पाप जीवाला धक्का. बाप तर माझा फिरत असेल उजळ माथ्याने. आपण कुणाचे तरी आयुष्य कलंकित, असहाय्य, पदोपदी अवहेलना बोचणाऱ्या मनवेदना देऊन खूप पुरुषार्थ गाजवला म्हणून खुश असेल का? माझे काय झाले असेल हा प्रश्न मनाला सतावत नसेल का? स्वतःची शारीरिक गरज भागवताना परिणाम माहिती नव्हते का? तोंड लपवून, पाठ फिरवून कसले पुरुषी सत्कर्म केलेस तू? माझं भविष्य काय? सोयीस्करपणे विसरलास. तू एक भ्याड पुरुष आहेस. मौज मजेपायी मला पणाला लावलीस. एक सुखद वेदना, आयुष्यभर मला यातना. श्वास माझा गुदमरतो, तू मोकळा फिरतोस. एका जीवाची फरफट करून तू स्वतःला पुरुष समजतो.